आज आपण गणेश जयंतीनिमित्त मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा बनवणार आहोत। त्यासाठी मी रात्री 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता। भिजल्यानंतर हा साबुदाणा 2 वाटी झाला आहे। 2 वाटी भिजवलेल्या साबुदाण्यासाठी 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे त्यामध्ये किसून घालायचे। 3 ते 4 वाटलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा। हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण बटाटे मात्र जास्त घालायचे नाहीत, कारण जर बटाटे जास्त झाले तर वडे मऊ पडतात, कुरकुरीत होत नाहीत। चिमूटभर सोडा घालायचा। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व छान मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा। गॅसवर कढईत तेल तापायला ठेवायचं। तेल तापेपर्यंत या गोळ्यातील छोटे छोटे गोळे घेऊन याचे सपाट आकाराचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्ही आई माझी सुगरण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा। सर्व गोळे तयार करून झालेले आहेत। तेल चांगलं तापल्यानंतर तेलात वडे सोडून घ्यायचे। तेलात वडे सोडल्यानंतर वडे लगेच पलटी करायचे नाहीत। 1 ते 2 मिनिटं वडे सेट होऊ द्यायचे, नंतरच वडे पलटी करायचे। अशाच पद्धतीने मीडियम गॅसवर सर्व वडे कुरकुरीत तळून घ्यायचे। तळून झालेले वडे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत आणि आतून पोकळ असे साबुदाणा वडा तयार झाला आहे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा। तरी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वडे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील।